दिनांक 5/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता दिलीप मालवणकर यांना गाडीवरून जात असताना अडवून मारहाण झाली होती. त्या संबंधाने त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिताचे कलम 117, 351, 126, 35 आणि महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 4 नुसार आपण गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास माझ्याकडे माननीय पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने देण्यात आला होता. सदर तपासादरम्यान आम्ही CCTV फुटेजचे अवलोकन करून 2 संशयित आरोपींना अटक केलेली आहे. आज त्यांना माननीय न्यायालयात प्रोड्यूस केलं गेलं होतं. दिनांक 16/2 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तर या प्रकरणामध्ये काही पॉलिटिकल लोकांची इन्व्हॉल्वमेंट असल्याची आरोप मालवणकर यांनी केले होते. त्याच्यात काही तथ्य आढळलं आहे का? त्यांनी त्यांच्या फिर्यादमध्ये जरी तसं नमूद केलं असेल तरी सध्या त्याच्यावर तपास चालू आहे. सध्या रिमांडमध्ये आरोपी मिळालेले आहेत. पुढील आरोपींच्या विचारपूस केल्यानंतर त्यामध्ये तपासात जे निष्पन्न होईल त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येईल. या हल्ल्यामागचं नक्की कारण काय आलं आहे? अद्याप तो अजून एक आरोपी अटक होणं बाकी आहे. ते तिन्ही आरोपी अटक झाल्यानंतर तपासात निष्पन्न होईल. सध्या विचारपूस ही प्राथमिक स्तरावर आहे. यामध्ये जे 2 आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीवरती एक रॉबरीचा आणि एक मारहाणीचा गुन्हा कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे यापूर्वी दाखल आहे.